I'm Dr. Manish Pandey, a certified handwriting analyst, graphotherapist, and an auto writer. We are few handful of auto writers जे तुम्हाला तुमच्या लव्ड वनशी कम्युनिकेट करून मेसेजेस घेऊन गाईड करू शकतात. आणि ऑलमोस्ट माझा 15 वर्षाचा एक्सपिरियन्स झालेला आहे या क्षेत्रात, विच इज आय फील ट्रिमेंडस. खूप लोकांना व्हॉट इज हँडरायटिंग अनालिसिस हे माहीतच नाही. तुम्हाला तुमचं करंट स्टेटस आपण सांगतो आणि त्याच्यावर फ्युचरसाठी गाईड करू शकतो. आम्ही ग्राफोथेरपी पण देतो, वेअर इन वी मेक सबटल चेंजेस इन युअर सबकॉन्शियस माइंड जस्ट द वे यू राईट ऑन अ पीस ऑफ पेपर. ओके. मॅनकाइंड विल सी सुनामीज बघणारे, तुम्ही अर्थक्वेक बघणारे, जे काही तुम्ही कधी विचार नाही केले अशा गोष्टी घडणार आहेत पुढे जाऊन. आपले प्राईम मिनिस्टर आहे मोदीजी, त्यांच्यानंतर योगी विल बी द प्राईम मिनिस्टर ऑफ द कंट्री. इंडियाचा जो ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे इन कमिंग 8 to 10 years विल बी व्हेरी गुड. मला याच्यात वुमेन एम्पॉवरमेंट खूप स्ट्रॉंग दिसतोय. सो आय ऑलवेज फील की नारी शक्ती आपण जे म्हणतो ते खूप स्ट्रॉंग होणार आहे. दे विल डॉमिनेट. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. वेगवेगळ्या प्रोफाईल्स पाहताना तुम्हाला खूप काही नवीन शिकायला मिळालं असेल, नवीन लोकांना भेटायला मिळालं असेल आणि मला नक्कीच असं वाटतं की त्या सगळ्याचा तुम्हाला खूप छान प्रकारे उपयोग होतोय. आज आपल्याबरोबर जे सर आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही पहिल्यांदा एकदा आमच्याकडून ऐकलं आहे, पण तरीही आपल्याला अजून छान प्रकारे सेम गोष्टींवर आणि त्याच्याच बरोबर या पुढच्या काही प्रिडिक्शन्सबद्दल ते सांगायला आलेले आहेत. डॉक्टर मनीष पांडे सर आज आपल्या बरोबर आहेत. खूप छान वाटतंय सर तुम्हाला आज परत एकदा भेटून, आणि आमच्या कार्यक्रमांना तुमचा इतका चांगला प्रतिसाद असतो, त्यामुळे खूप 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 धन्यवाद तुमचे. तुम्हाला कसं वाटतंय? नमस्कार, मला खूप छान वाटलं आणि मला नेहमी वाटत असतं की मी या प्रोग्रामला येत राहू, तुमच्याबरोबर पॉडकास्ट करत राहू, पुढचे लीड्स किंवा इन्फॉर्मेशन जे काय प्रोव्हाइड करायची आहे टू द कॉमन मॅन अँड पीपल, आपले जे ऑडियन्स आहेत त्यांना सहकार्य करून हे कसं पुढे घेऊन जाता येईल हीच माझी धडपड असते. नक्कीच नक्कीच सर. तुमची आमच्या ऑडियन्सला अजून एकदा ओळख करून द्याल. ज्या ऑडियन्स बरोबर लास्ट टाइम आपण पोहोचू शकले नाही आहोत त्यांच्यापर्यंत आता आपण पोहोचतोय, तर प्लीज आमच्या ऑडियन्सला तुमची ओळख करून द्याल. शुअर. आय एम डॉक्टर मनीष पांडे, a certified handwriting analyst, graphotherapist and an auto writer. Yes. खूप मोठी प्रोफाईल आहे सर तुमची आणि आम्हाला खूप काही गोष्टी तुमच्याकडून ऐकायला आवडतील, पण त्याच्या आधी ऑटो रायटिंग म्हणजे काय हे आमच्या ऑडियन्सला ऐकायला आवडेल. सी बेसिकली काय असतं की नेहमी आपल्याला वाटतं की आपले जे जवळचे लोक आहेत, समजा आई वडील, भाऊ बहीण किंवा काय, अँड दे हॅव, ते या जगात नाही आहेत, बरोबर, दे आर नो मोर. सो आपल्याला खूप वेळा वाटतं की का आपण त्याच्याशी काय बोलू शकतो का, कम्युनिकेशन करू शकतो का, कधी अशी अपॉर्च्युनिटी येईल का. सो वी आर फ्यू हँडफुल ऑफ ऑटो रायटर्स जे तुम्हाला तुमच्या लव्ड वनशी कम्युनिकेट करून मेसेजेस घेऊन गाईड करू शकतो. बरं. खूप वेळा माझ्याकडे लोक येतात, असं शक्य आहे का, होऊ शकतं का. मी त्यांना नेहमी सांगतो की यू हॅव ब्लाइंड फेथ आणि डेफिनेटली यू कम, तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करा काही गोष्टी आहे आणि त्या हिशोबाने तुम्हाला कळेल की तुम्हाला तो ब्रिज जो आहे कम्युनिकेशनचा, तर त्या ब्रिजवरती मी तुम्हाला घेऊन त्यांच्याशी कम्युनिकेट करून तुम्हाला लॉट ऑफ इंटेप्स आणि इन्साइट्स देऊ शकतो. मस्त. खूप प्रश्न लोकांचे ह्या गोष्टीमुळे सुटतील असं मला वाटतं. एक रिसेंट तुमची एखादा जर काही एक्झाम्पल नाही म्हणू शकणार आपण, काही अनुभव असेल तर आम्हाला ऐकायला आवडेल. एक खूप मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगतो. एक मुलगा होता, तो घर सोडून निघून गेलेला. ओके. सो आई वडील शोधत होते, वडील शाळेत गेले, सगळ्याच ठिकाणी हे फाइंड आउट केलं की तो कुठंच त्याचा ट्रेस लागत नाही. ही गोष्ट घडली सकाळी 4 वाजता, 4 AM इन द मॉर्निंग. आणि मला कुठल्या तरी ग्रुपवरती मेसेज आला की असं चाइल्ड मिसिंग आहे. मी त्या व्यक्तींना फोन केला, म्हणजे जे माझ्या ओळखीचे होते.
सो आय टोल्ड हर की असं असं आहे, वी कॅन स्पीक, कनेक्ट टू मेहर बाबा ऑर द स्पिरिट वर्ल्ड अँड वी कॅन फाइंड आउट वेअर एक्झॅक्टली इज द चाइल्ड. बरोबर. मी एक ऑटो सेशन घेतलं. माझ्या ऑटो सेशन्समध्ये त्यांना एकदम क्लिअर पिक्चर भेटलं की विदिन 24 hours द चाइल्ड विल बी बॅक, ही इज सेफ. तो अशा ठिकाणी, म्हणजे तो एक जागेचं नाव लिहून आलं, तो इकडनं ट्रॅव्हल करून एक्स प्लेसला गेलेला आहे अँड ऑल दोज थिंग्स. विदिन 20 minutes आफ्टर माय सेशन त्यांना कॉल आला की तो मुलगा असा असा ट्रेस झालेला आहे, तो इकडे इकडे या स्पॉटला आहे आणि त्याच्या वडिलांना त्याला घेऊन यायला 24 तास लागतील, बिकॉज तो दुसऱ्या सिटीत गेलेला. बापरे, मस्त. सो ते त्यांना एवढं टचिंग झालं की त्यांनी मला एक सुंदर व्हॉइस नोट पाठवलं त्याच्यावर की खरंच सर की आम्ही एवढे धडपड करत होतो आणि एक आईला वाटत होतं की माझा मुलगा कुठं गेला, भेटणार की नाही, वडिलांना वाटलं परत बघू शकणार की नाही. बरोबर. सो वी वर एबल टू ट्रेस. आणि ते आम्हाला, माझ्या टीमला आणि मला इतकं टचिंग वाटलं की येस, वी हॅव दिस, आय वुड से, ब्लेसिंग फ्रॉम मेहर बाबा अँड वी कॅन हेल्प अँड गाईड द मॅनकाइंड. येस 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 येस. खूप वेळा असं होतं की जेव्हा लोक जातात आपल्यामधून, जेव्हा जातात तेव्हा काहीतरी सांगायचं असतं, काहीतरी बोलायचं असतं, किंवा काही गोष्टी अशा असतात की म्हणजे जी व्यक्ती आहे तिला पण असं मनामध्ये राहून जातं की अरे रे, ही गोष्ट बोलायची राहिली, किंवा जी व्यक्ती निघून गेली आहे तिच्याबरोबर ही गोष्ट सांगायची होती. तर त्याच्यासाठी हा एक खूप चांगलं माध्यम आहे असं मला वाटतं. सी, आता हे कोविडचं जे सिच्युएशन आलेलं त्याच्यात लॉट ऑफ पीपल लॉस्ट देअर लव्ड वन्स ना. कोणाचे वडील गेले, भाऊ गेले, नवरा गेला, बायको गेली, मित्र मैत्रिणी हे अचानक गेले, अचानक. तर ते मी आता, इट्स बीन ऑलमोस्ट 5 years, 5 वर्ष झाले असतील. आत्तापर्यंत लोक मला अप्रोच करतात की आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे. शेवटी त्यांना काय बोलायचं होतं का, खरंच त्यांना काय झालेलं, काय होत होतं तेव्हा, वेन द सोल लेफ्ट द बॉडी, आणि हे सगळे प्रश्न त्यांना असतात. तर जो म्हणतो ना, एक क्लोजर म्हणतो ना आपण, ते त्यांना भेटतं. बरोबर. आणि त्यांनी जेव्हा ते त्यांच्याशी बोलतात त्यांना इतकं रिलीफ भेटतं, बिकॉज ते विचारतात की काय राहिलंय का, काय करायचं आहे का. आणि माझं एक ऑब्झर्वेशन आहे, सोल्स खूप वेळा म्हणतात की फूड डोनेशन करा माझ्या नावाने, यू डू फूड डोनेशन, अन्नदान करा, किंवा बिकॉज स्पिरिट वर्ल्डमध्ये पैशाशी काही घेणं देणं नाहीये. सो जे ते सांगतात समोरचा व्यक्ती तो रिअली करतो की हा, माझ्या वडिलांची ही इच्छा होती शेवटची, किंवा भावाची इच्छा होती, बहिणीची इच्छा होती, तर त्यांनाही एक सॅटिस्फॅक्शन भेटतं. बरोबर. असं. आणि आम्हालाही रात्री झोपायला गेलो की 4 सेकंडमध्ये झोप लागून जाते की आपण काहीतरी चांगलं काम करतो. येस येस येस. असं आहे सगळं. मस्त मस्त. हे एक्सपिरियन्स करताना सर काही नेगेटिव्हिटी तुम्हाला जाणवली आहे का? मला खूप लोकांनी हा प्रश्न विचारलेला आहे. सी, मला एक तुम्हाला सांगायचं की जेव्हाही तुम्ही ही गोष्ट करता किंवा काय, ह्याच्यात हा निस्वार्थपणा असतो. बरोबर आहे. वी आर डुईंग अ गुड कॉज फॉर दॅट पर्सन. तर वी आर ऑल्सो प्रोटेक्टेड विथ अ क्लोक. एक आम्हाला प्रोटेक्शन दिलेलं आहे. बट मी तुम्हाला फ्रँकली सांगतो, मला हे करताना 10 ते 12 वर्ष झालेली आहेत. बट मला आजपर्यंत कधीही कुठलीही प्रकारची निगेटिव्हिटी किंवा कुठलं सोल मला त्रास देतोय किंवा काय असं जाणवलं नाही. आणि मला असं वाटतं की मी काहीतरी चांगलं करतोय तर ह्याच्यातनं आउटकम पण चांगलं येतं. सो सगळ्यात चांगली गोष्ट घडत चालली. क्लोकचा आता तुम्ही जो उच्चार केला ते नक्की काय आहे, आम्हाला ऐकायला आवडेल. इन अ लेमन्स लँग्वेज, म्हणजे आपल्या ऑडियन्सला कळायला, एक आम्हाला एक कवरिंग असतो, जस्ट लाईक अ कोट और अम्ब्रेला, और वेअर आर बॉडी इज कवर्ड, वेअर इन कुठलाही सोल आमच्या बॉडीमध्ये एंटर करू शकत नाही. आम्ही त्यांना बोलून, त्या मीडियनशी डिस्कस करून किंवा त्यांना इनपुट्स देऊन वी सेंड इट ऑफ. सर, त्याच्याने काय होतं की आम्हाला कळतं की कुठला सोल आलेला आहे, अँड डेफिनेटली इट इज नॉट गोइंग टू हार्म अस इन एनी वे. आपण मेसेजेस पास ऑन करतो आणि पुढे निघून जातो. बरोबर. नाही, गरज आहे ह्या गोष्टीची. कारण कधी कधी मला, म्हणजे आम्ही जो मूवी आणि ह्याच्यातनं जे आमचं नॉलेज आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी असं आपल्याला जाणवतं की नेगेटिव्हिटी जास्त दिसून येते किंवा कोणीतरी त्रास देते, आणि असे सोल्स आहेत असं त्याचा एक खूप मोठा काय म्हणू शकतो आपण, मूवीजचा बॅकग्राऊंड आमच्या मनामध्ये असतं. सी, कॉइन हॅज बोथ द साइड्स. तुम्हाला ब्लॅक मॅजिक ही माहिती आहे आणि व्हाईट मॅजिक. येस येस. वी आर इन टू व्हाईट मॅजिक. व्हाईट मॅजिक इज वेअर वी गाईड पीपल इन अ पॉझिटिव्ह वे, आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना देतो.
तर मला ह्याच्यात ना, मी एक सांगतो, मला कधी असं वाटलं नाही की ह्याच्यात मला भीती वाटली किंवा कोणतरी मला त्रास देतोय किंवा असं कधीही नाही. माझ्याकडे एक स्विच ऑन आणि स्विच ऑफचा बटन आहे. मी जेव्हा ते काम करतो ते बटन ऑन असतो, मी तिकडनं बाहेर पडलो की आय एम अ कॉमन मॅन. मी हे कधी कोणाला सांगत नाही की मी माझं हे आय एम ऑटो रायटर और हँड रायटिंग एक्सपर्ट. नॉर्मल. सो फक्त त्या पिरियड पुरता, बिकॉज सी आपल्यालाही त्याच्यातनं बाहेर निघायचं असतं. आपण ते काम करतो, चांगलं काहीतरी करतो, पुढे जातो. आणि ऑलमोस्ट माझा 15 वर्षाचा एक्सपिरियन्स झालेला आहे या क्षेत्रात, विच इज आय फील ट्रिमेंडस. बट ह्याच्यात मी तुम्हाला डेफिनेटली एक गोष्ट सांगायचं मला आहे की माझा जो सोर्स ऑफ एनर्जी आहे, ॲज आय मेन्शन्ड, इट्स मेहर बाबा. बरोबर, मी दर्शनाला जातो बाबांच्या किंवा काही गोष्टी करतो. मला असं नेहमी दरवर्षी किंवा दर 6 महिन्यात असं वाटतं की माझे पॉवर्स वाढतात. बिकॉज मी काही गोष्टी असे करतो विच इज व्हेरी व्हेरी सरप्रायझिंग आणि लोकांना मग तसे रिझल्ट्स भेटतात. आणि आता रिसेंटमध्ये आय जस्ट गॉट अ कॉल फ्रॉम बँगलोर. मला बँगलोरवरनं कॉल आला, सर तुम्ही जेवढेही ऑटो सेशन्स लास्ट इयर बँगलोरमध्ये केलेले त्या सगळ्या लोकांना आता रिझल्ट्स भेटतात आणि त्यांना चांगला अनुभव आला आणि आता सगळ्या गोष्टी त्यांच्याबरोबर खऱ्या होतात. फॉर एक्झाम्पल, एक मुलगा लँड शोधत होता. ही वॉज सर्चिंग अ लँड फॉर हिज बिझनेस. तर बाबांनी सांगितलं तुला बस स्टॉपच्या बाजूला बरोबर लँड भेटेल. बरोबर. तर त्यांनी 1 महिना झाला, 2 महिने झाला, तो अपसेट झाला, रे मला लँडच भेटत नाही. ते तर येऊन सांगून गेलेले मला. आफ्टर 6 to 8 months ही गॉट अ लँड, प्रॉपर लँड फॉर हिज बिझनेस, आणि ते एक्झॅक्टली बस स्टॉपच्या बाजूला होतं. क्या बात, मस्त. सो दिस इज द गायडन्स व्हॉट आय प्रोव्हाइड. मी काय याच्यात खूप मोठा रॉकेट सायन्स नाही की बाबा हे, मी तुम्हाला सिम्पल गायडन्स देतो, तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला रिझल्ट्स भेटतील. बरोबर बरोबर. पण फेथ असणं, तुमचा फेथ असणं हे खूप गरजेचं आहे. आणि फेथ कसा डेव्हलप होतो, जेव्हा मी सेशन करतो, तुम्हाला तुमचे लव्ड वन्स असे काही गोष्टी इन्फॉर्मेशन सांगतील जे फक्त तुमच्यात आणि त्यांच्यात घडलेल्या आहेत. असं मस्त. ग्राफोलॉजी बद्दल आम्हाला ऐकायला आवडेल सर. हँडरायटिंग अनालिसिस इज क्वाईट, म्हणजे खूप जुनं सायन्स आहे हे. इफ यू नो, प्रिव्हियसली जे एम्परर्स होते, राजा महाराजा होते, त्यांचे जे मॉन्क्स होते, म्हणजे जे त्यांचे काही गोष्टी पूजापाठ स्पिरिच्युअली अँगलनी करतात, ते त्यांचे हँडरायटिंग स्टडी करून त्यांच्याबद्दल सांगायचे. सो इट्स अराउंड अबाउट 400 years ओल्ड. बट लास्ट 25 years इट इज पिक्ड अप इन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. म्हणजे ते सायन्सला खूप वेटेज आलेलं आहे. अँड इन इंडिया इट्स स्टील ऑन ग्रासरूट लेवल. सो माझी धडपड हीच असती की ह्याला लोकांपर्यंत कसं पोचवा. बिकॉज खूप लोकांना व्हॉट इज हँडरायटिंग अनालिसिस हे माहीतच नाही. बरोबर. त्यांना वाटतं हस्ताक्षरवरनं तुम्ही त्यांचं फ्युचर सांगू शकता का. नाही, तसं नाही आहे. तुम्हाला तुमचं करंट स्टेटस आपण सांगतो आणि त्याच्यावरनं फ्युचरसाठी गाईड करू शकतो. ओके. सो व्हॉट वी डू इज, फक्त ग्राफोलॉजी नाही, आम्ही ग्राफोथेरपी पण देतो. ओके. बिकॉज इफ यू कम विथ अ प्रॉब्लेम टू मी, ओके, यू विल डेफिनेटली, ओके, आय हॅव हायलाइटेड युअर प्रॉब्लेम बट यू वॉन्ट अ सोल्युशन. त्याच्यासाठी मी ग्राफोथेरपी देतो, वेअर इन वी मेक सबटल चेंजेस इन युअर सबकॉन्शियस माइंड, जस्ट द वे यू राईट ऑन अ पीस ऑफ पेपर. ओके. त्याचा एक कोर्स असतो 8 to 10 monthsचा. आणि आम्ही सिग्नेचर पण मेक ओव्हर करतो. डिझायनिंग ऑफ युअर सिग्नेचर और मेक ओव्हर ऑफ युअर सिग्नेचर विल गिव्ह यू फायनान्शियल बेनिफिट. तुम्हाला फायनान्सेस मध्ये खूप फायदा होतो. मस्त. एक तुम्ही इंटरेस्टिंग गोष्ट आम्हाला लास्ट टाइम आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा सांगितली होती. तुम्ही या क्षेत्रात कसे पडलात हे आम्हाला तुमच्याकडून परत ऐकायला आवडेल. मला आठवतं 2001 मध्ये आय वॉज वर्किंग फॉर अ फार्मास्युटिकल कंपनी. मी 6-8 महिने काम केलं अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये. मला असं वाटलं की हा माझं क्षेत्र नाही आहे, मला काहीतरी करायचं आहे. बट काय करायचं आहे आय वॉज नॉट अवेअर. संडे आफ्टरनून होतं and I was going to meet my friend. मला लिटरली अशी आकाशवाणी झाली की तुला आता तुझं करिअर सापडणार आहे जे तुला करायचंय. मी म्हटलं अरे कोण बोललं, असं आजूबाजूला बघितलं. म्हटलं चला बघू. तर मी ज्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचलो तर तिकडे 2 व्यक्ती हँडरायटिंग अनालिसिस बद्दल बोलत होते. आय वॉन्ट टू टेल माय ऑडियन्स, लिसन टू दिस. मला 3 सेकंडमध्ये वाटलं हे माझं करिअर आहे. जस्ट 3 सेकंड्समध्ये. मी फक्त 2-3 शब्द ऐकले आणि मी म्हटलं हा माझा करिअर आहे, मला आता हे करायचं नाही, मला ह्याच्यात एनरोल करायचं. सो फ्रॉम द इयर 2001 आय स्टार्टेड. मी त्याचे कोर्सेस फाइंड आउट केले, कोर्सेस केले. विदिन 6 months मी 6 महिन्यात खूप चांगलं पिकअप केलं. लोकांचं अनालिसिस करायला लागलो. आय सेड येस, दिस इज माय करिअर.
मस्त. अँड टुडे आय हॅव ऑलमोस्ट 25 years, 25 वर्ष झाले मी याच्यात. येस 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 सर. आम्ही नेहमी तुम्हाला, म्हणजे मी तुमचं काम रेग्युलरली पाहत असते आणि आम्ही तुम्हाला खूप वेळा यूट्यूबवरही तुमचे सेशन्स बघितलेले आहेत. ट्रम्पच्या संदर्भात तुमचं एक भाकीत होतं, पुढे जाऊन असं असं होणार आहे, तर ते आमच्या ऑडियन्सला ऐकायला आवडेल. मी 2016 पासून सांगतोय की डोनाल्ड ट्रम्प विल बी द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका. येस. फर्स्ट टाइम ते निवडून आले, मग मी म्हटलं सेकंड टाइम पण ते निवडून येतील. ओके. नोबडी बिलीव्ड अंटिल अनलेस इट हॅपन्ड. येस. असं मी तुम्हाला आता पुढचं हे देतो. ट्रम्प तर आहे, बट इवांका ट्रम्प विल बी द फर्स्ट लेडी प्रेसिडेंट ऑफ अमेरिका. मस्त. बिकॉज ट्रम्प अशी काही गोष्टी करणार वेअर पीपल ऑफ अमेरिका विल स्टार्ट लव्हिंग हिम. आता तुम्ही बघत असणार टेरिफ चाललेलं आहे, पीपल आर अपसेट विथ हिम. नो, मी हे सांगतो, जे लोक बघतात त्याचा एक्झॅक्टली 360 डिग्रीज उलट होणार आहे. ट्रम्प विल बी लव्ड बाय अमेरिका. तो काही गोष्टी अमेरिकनसाठी इतके चांगले करून जाईल की येस, इवांका स्टँड्स अ व्हेरी फेअर चान्स टू बी द प्रेसिडेंट, आणि ती निवडून येणार. मस्त. खूपच मोठ्या गोष्टीवर आता सध्या आपण बोललो. खूप गोष्टी सध्या आता चालू आहेत सर, आणि आपण लास्ट टाइम तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की खूप काही गोष्टी एप्रिल-मे नंतर होणार आहेत, तर त्याच्या संदर्भात आम्हाला ऐकायला आवडेल. मी लास्ट टाइम पण मेन्शन केलेलं की 5 मे नंतर इंडिया आणि पाकिस्तानचा एक छोटासा वॉर होईल. येस. आय हॅड स्पेसिफिकली मेन्शन दिस इन माय प्रिव्हियस पॉडकास्ट. येस सर, आपण जानेवारीमध्ये फर्स्ट टाइम भेटलो होतो तेव्हा तुम्ही हे सांगितलं होतं आम्हाला. येस. आताची सिच्युएशन मला ऑडियन्सला सांगू द्या. आता जे काय तुम्ही बघताय ते आता थोडा दिवस चालेल आणि बंद होऊन जाईल. दिस इज नॉट, म्हणजे असं लोकांना वाटत असेल की द थर्ड वर्ल्ड वॉर हॅज स्टार्टेड ऑर समथिंग लाईक दॅट. हे असं जरा पण नाही. इट इज नॉट दिस वे. बट सप्टेंबर-ऑक्टोबर 2025 मध्ये things can escalate again. So we need to be well alert and prepared, because मी सगळ्यांना सांगतोय की थर्ड वर्ल्ड वॉर इज इनएव्हिटेबल. ते घडणारच आहे. बरोबर. ओके. आय एम नॉट अन एस्ट्रोलॉजर टू टेल की या तारखेला होईल किंवा वॉट एव्हर इट इज, बट मी लोकांना डेफिनेटली मार्गदर्शन करतो की असे सिच्युएशन्स येणार आहेत. बिकॉज नेक्स्ट 6 to 7 years हॅज दिस पोटेन्शियल की अशा सगळ्या गोष्टी घडतील. जे काय तुम्ही बघितलं नाही ते. आय हॅड इवन प्रिडिक्टेड अबाउट कोविड. येस येस. इन 2017-18 मी सगळ्यांना सांगितलेलं की येस, कोविड इज गोइंग टू बी समथिंग, असा एक व्हायरस येईल आणि अशी गोष्ट घडेल. तर आता ही गोष्ट घडणार आहे. जे काय म्हणजे या जनरेशननी जे बघितलं नाही, सायरन्स वाजतील, तुम्हाला ब्लॅकआउट करायला लागेल, घरात लपून बसायला लागेल, एव्हरीथिंग इज गोइंग टू हॅपन. असं आहे. या सगळ्यापासून वाचायचं असेल तर काही करता येईल का? सिम्पल आहे तुमचं. ह्याच्यात मी तुम्हाला सांगतो, यू हॅव टू कीप युअर स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस अवेकन. सिम्पल. तुम्ही देवाचं नाव घेऊन जे काय तुम्हाला जे करता येईल तेवढं बेसिक केलं तरी तुम्ही खूप काही गोष्टी करू शकता. आणि प्रत्येक व्यक्तीने रोज एक चांगलं डीड करायला पाहिजे. यू हॅव टू डू सम गुड डीड एव्हरी डे, रोज. येस येस येस. इररेस्पेक्टिव्ह ऑफ स्मॉल ऑर बिग, वॉट एव्हर, अँड विच इज नॉट नोटिसेबल. म्हणजे असं नाही की तुम्हाला ते बँड घेऊन, मी आजकाल बघतो त्या रील्समध्ये याच्यात तुम्ही जेवण वाटता, तुम्ही रील्स बनवता, लोकांना दाखवता. दिस इज, माझ्या हिशोबाने दॅट इज नॉट डोनेशन. बरोबर. Any good deed or any donation, anything should be done very silently and it is acknowledged somewhere. त्याचं नोटिंग डेफिनेटली असतं. तुम्ही असं समजू नका. हे सिम्पल प्रॅक्टिसेस तुम्ही केलेत ना, बस झालं. बरोबर आहे. नाही, काही गोष्टी ह्या रिलेट करतात, कारण इतक्या केऑसमध्ये किंवा एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात, तेव्हा जर आपण स्वतः शांत नाही राहिलो तर बाकीच्या गोष्टी अजून अफेक्ट होत राहणार. म्हणजे इवन फिजिकल लेवलवर तर आहेच आहे, पण सायकोलॉजिकल लेवलवर किंवा बाकीच्या सगळ्या मनशांती जी आपण बोलतो ती तुम्हाला कुठे ना कुठेतरी शोधून शांत होणं गरजेचंच आहे. खूप गरजेचं आहे. येस. आणि नुसतं ह्याचं जसं मी सांगितलेलं, हीच गोष्टीने आता तुम्ही मॅनकाइंड विल सी सुनामीज बघणार आहे, तुम्ही अर्थक्वेक बघणार आहे, जे काही तुम्ही कधी विचार नाही केले अशा गोष्टी घडणार आहेत पुढे जाऊन. बापरे. सो यू हॅव टू बी व्हेरी स्टेबल वेअर युअर माइंड, बॉडी, सोल, थॉट, एव्हरीथिंग इज कन्सर्न्ड. तुम्हाला तुमचं थॉट प्रोसेस खूप अलाइन करून ठेवायला लागेल काही गोष्टींसाठी. येस येस. आणि जी सिच्युएशन येणार ना तुमच्या आयुष्यात, नॉट ॲज अन इंडिव्हिज्युअल ऑर आय एम सेइंग, बट वॉट एव्हर सिच्युएशन वी ऑल आर गोइंग टू फेस. बरोबर आहे. बरोबर. तर त्याच्यासाठी ही तुमचा जो विल पॉवर आणि जी गोष्टी ती खूप स्ट्रॉंग पाहिजे. बरोबर आहे. खूप हेवी झालं.
खूप सारे प्रिडिक्शन्स सर तुम्ही आता आम्हाला सांगितले. काही चांगले प्रिडिक्शन्स हे आम्हाला ऐकायला आवडतील, त्याच्याबद्दल काही सांगू शकता का? चांगले प्रिडिक्शन्स म्हणजे आपले प्राईम मिनिस्टर आहे मोदीजी, त्यांच्यानंतर योगी विल बी द प्राईम मिनिस्टर ऑफ द कंट्री. ओके, दिस इज व्हॉट आय कॅन टेल यू. आणि हे सांगतो की इंडियाचा जो ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे इन कमिंग 8 to 10 years विल बी व्हेरी गुड. इंडिया विल रिअली ग्रो व्हेरी हाय. Okay. Spiritually, financially, and in all other aspects. Okay, we have a very bright future, I would say. असं आहे. आणि इवन US, अमेरिकामध्येही भरपूर काही गोष्टी चेंजेस असे होतील येणाऱ्या 4-5 वर्षात, which people might not believe now, but for Indians traveling to America will become very easy. हे जे विजाज हे ते चाललेलं आहे हे खूप सगळं सोपं होऊन जाणार आहे. ओके. आणि आपलं इकॉनॉमिक ग्रोथ आणि डेव्हलपमेंट विल बी लाईक चायना आणि ह्यांच्यापेक्षा खूप वी विल बी लाईक सुपर पॉवर. दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू ऑल पॉझिटिव्हली. मला याच्यात वुमेन एम्पॉवरमेंट खूप स्ट्रॉंग दिसतोय. ओके, मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही एक ऑब्झर्व करा की विदाऊट वुमन तुम्ही काही करू शकत नाही आयुष्यात. बरोबर. शी इज रिअली युअर बॅकबोन एव्हरीवेअर अँड एनिवेअर. आणि माझं स्वतःचं पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे की मी जिकडं कुठेही जातो देर आर ऑल वुमेन अराउंड अँड त्यांच्याहीकडनं मी खूप काही गोष्टी शिकतो आणि पुढे जातोय. सो आय ऑलवेज फील की नारी शक्ती आपण जे म्हणतो ते खूप स्ट्रॉंग होणार आहे. दे विल डॉमिनेट. आम्ही बोलताना कदाचित त्याचा एवढा इम्पॅक्ट पडत नाही, पण जेव्हा तुमच्यासारख्या लोकांकडून ह्या गोष्टी ऐकतो तेव्हा नक्कीच काहीतरी बदल घडलेला आहे ह्या सगळ्या समाजामध्ये असं जाणवतं. आज तुम्ही आमच्या पुणे वुमन्स क्लबच्या प्लॅटफॉर्मवर आहात. सर, पुणे वुमन्स क्लब बद्दल तुम्हाला काय बोलायला आवडेल? ठीक आहे, प्रिडिक्शन नाही पण मी तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगतो. 2027-28 लाईक 27-28 मध्ये कमीत कमी पुणे वुमेन्स क्लबचे 10 ते 12 ब्रांचेस असतील इन कमिंग 2 years. आता हे कसं हँडल करायचं तुम्ही त्याच्यावरती का. अँड यू विल गेन लॉट ऑफ पोटेन्शियल अँड फेम इन दिस कमिंग डेज. येस. थँक्यू सो मच सर, आज तुम्ही इथे आलात आणि नेहमीच आम्हाला तुम्हाला भेटायला आवडतं. नेहमीच तुम्ही काहीतरी नवीन घेऊन येता. याच्या पुढेही आपण जी आपली शृंखला आता सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये नक्कीच आम्हाला तुम्हाला बोलवायला आवडेल. जर का मनीष सरांबरोबर कुणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल, तुम्हाला स्वतःचे प्रश्न सोडवायचे असतील, ग्राफोलॉजी असू दे, त्याच्याबरोबर कोणत्याही गोष्टींबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मनीष पांडे सरांना नक्की कनेक्ट करा. ते सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर अवेलेबल आहेत. तुम्हाला पुणे वुमन्स क्लबच्या प्लॅटफॉर्मवर ते पर्सनली अवेलेबल आहेत. इथे खाली त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही इथे सोडवू शकता. थँक्यू सो मच सर. थँक्यू व्हेरी मच.